सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना उबाठा महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आले असता त्यांनी अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट व नवाब मलिक यांना दिलेले तिकीट यावर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गार असं विधानसभा क्षेत्र म्हणजे बुलढाणा आणि येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती आणि आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी येथे या विधानसभेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। या संपूर्ण भाषणादरम्यान त्यांनी त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते त्यांच्यासोबत आता मांडीला मांडी लावून म्हणजेच अजित पवारांसोबत बसत आहे सत्य म्हणजे यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस देवाभाऊ असं म्हणत टीकास्त्र सोडले। यावेळेस सभेमध्ये एकच हास्य पिकले। युतीमध्ये बघा, तुम्ही बोलून गेल्यानंतर तुमचे जे आहेत ना गुलाबी जॅकेटवाले, कोण कोण गुलाबी जॅकेट? अजित पवार। नाही ते तर आलंच, पण त्यांनी सांगितलंय की बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे लुडबुड करू नये, बाहेरच्या लोकांनी आम्ही इकडे कसं राहावं हे सांगायच्या भानगडीत पडू नये। मग महायुतीमध्ये जर का एक वाक्यता नसेल तर योगीजी तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं आम्ही एकतेची व्याख्या काय समजून घ्यायची? जा पहिला अजित पवारांना विचार की का तू मी काय बोलला आणि तू काय बोललास, आणि मग आम्हाला शिकवा। आणि एवढं बोलून अजित पवार थांबलेले नाहीत। मी आता येताना ऑनलाईन बातमी वाचत होतो, अजित पवार पुढे असं म्हणाले की नवाब मलिकना आम्ही तिकीट दिलेलं आहे, अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे। नवाब मलिक कोण? माझ्यासोबत मंत्री होते, माझे सहकारी मंत्री होते, त्यांना अटक केली होती भाजपने आणि काय कावर उठवलं होतं की दाऊदचा माणूस आहे, दाऊदचा माणूस आहे। मी मंत्रिपदावरून त्यांना काढलं नव्हतं, तुम्ही मंत्रिमंडळातून काढा, मी नाही काढलं, यांनी तुरुंगात टाकलं। मग अजित पवार तिकडे गेल्यानंतर यांनी सोडलं त्यांना बाहेर, आणि सोडल्यानंतर जे एक अधिवेशन झालं विधानसभेचं, त्या अधिवेशनात हे त्या सत्ताधारी पक्षाच्या गटात जाऊन बसले होते। मग सगळीकडे बोंबाबोंब झाली। नागपूरचं अधिवेशन होतं। मग बोंबाबोंब झाल्यानंतर लगेच देवाभाऊने एक पत्र लिहिलं अजित भाऊला, जॅकेट भाऊला। म्हणजे बसतात असे दोन बाजूबाजूला बसतात उपमुख्यमंत्री, म्हणजे एक फुल दो हाफ, हे दोन हाफ असे बाजूला बसतात। अरे बोल ना, मग सरळ बोलायचं नाही। मी पत्र लिहिले आहे, पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही घेतलेले नवाब मलिक वगैरे 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 वगैरे। मग मुंबई भाजपने जाहीर केलं आम्ही नवाब मलिकच्या प्रचाराला जाणार नाही। अजित पवारने सांगितलं की त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत, तुरुंगात कोणी टाकला म्हणून तो गुन्हेगार होत नाही। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।